श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुम्हाला एक स्वामी अनुभव सांगणार आहे। एकदा काय होतं, एक गरीब माणूस असतो, त्याच्या 3 म्हशी ज्या असतात ते चोरल्या जातात। मग त्या म्हशी चोरल्या गेल्यानंतर तो रडत रडत मठामध्ये जातो। स्वामी विचारतात की तुला काय झालंय, तू का रडतोय? त्यावर तो बोलतो की माझ्या ज्या म्हशी आहेत त्या म्हशी चोरीला गेलेल्या आहेत। त्यावर स्वामी त्यांना बरोबर त्या म्हशींचा पत्ता सांगतात। मग तो माणूस जातो आणि त्या म्हशी घेऊन येतो। मग जेव्हा स्वामी पत्ता सांगतात त्यावेळी असं ठरलेलं असतं की तुझ्या 3 म्हशी ज्या हरवलेल्या आहेत त्यातील एक म्हैस जी आहे ती तू आम्हाला द्यायची। मग जेव्हा म्हैस द्यायची वेळ येते तेव्हा तो जो माणूस असतो तो चतुरपणा करतो, कपटीपणा करतो आणि जी वांज म्हैस असते, आपल्या पत्नीच्या डोळ्यामध्ये ती म्हैस खुपत असते, ती म्हैस स्वामींना देतो। त्यावर स्वामींना ती म्हैस दिल्यावर स्वामींना समजतं की याने आपल्याला ही म्हैस दिली आहे जी वांज आहे। इकडे काय चमत्कार होतो, दुसऱ्या दिवशी तो दूध काढायला जातो तर त्याच्या स्वतः जवळच्या ज्या 2 म्हशी असतात त्या 2 म्हशी ज्या वांज होतात त्या पाण्याच देत नाहीत, दूधच देत नाहीत। आणि स्वामींजवळची जी वांज म्हैस असते तिला पाना फुटतो, ती दूध देते। अरे तू ब्रह्मांड नायकाला फसवायला निघालेलास, असं कसं चालेल? ब्रह्मांड नायकाला कोणी फसवू शकत नाही। म्हणूनच माझा एक स्वामी संदेश आहे की म्हणूनच मला असं सांगावंसं वाटतं की जेव्हा तुम्ही मठामध्ये जाता किंवा मंदिरात जाता तेव्हा प्रामाणिकपणे सेवा करा। आपण देवाला, ब्रह्मांड नायकाला फसवू शकत नाही। श्री स्वामी समर्थ। अशाच नवनवीन स्वामी बोध किंवा स्वामी अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजपासून मी तुम्हाला रोज नवनवीन स्वामी अनुभव सांगीन आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।